पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। 3-4 डिपार्टमेंट मार्फत आम्ही याच्याबद्दल काम केलेली आहेत। नगरपालिकाच्या मार्फत काम केलेली आहे, PWD मार्फत काम केलेली आहेत, RDD मार्फत काम केलेली आहेत। या व्यतिरिक्त इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत फिजिकल सिव्हिल वर्क झालेली आहेत। आता माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्की या सगळ्या विषयाच्या सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट करून कुठेही रिपिटेशन झालेले नाही, तो मी खात्री करतो। पंढरपूरमध्ये यात्रेच्या तोंडावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली जातात। मात्र या कामांच्या दर्जावर यात्रा झाल्यानंतर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आल्याचे दिसून आले आहे। भर पावसात खडीकरण, डांबरीकरण, रस्ते काँक्रिटीकरण, घाईघाईत उभारलेल्या स्वागत कमानी आणि यात्रा संपताच उखडलेले रस्ते यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे। या निकृष्ट कामांची आता थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार का, असा सवालही दरवर्षी उपस्थित होत आलाय। पण काम करणारे स्थानिक प्रशासन आणि चौकशी करणारे जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेमुळे याची दखल मात्र कधी घेतली गेली नाही। पंढरपुरात ऐन यात्रेच्या तोंडावर प्रशासनाला विकास कामांची घाई होते। भर पावसात रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाते। कुठे रस्त्यावर मुरूम पसरला जातो तर कुठे दिशादर्शक फलक, स्वागत कमानी आणि सुशोभीकरणाची कामे घाईघाईत उरकली जातात। धक्कादायक बाब म्हणजे केवळ महिनाभराच्या कालावधीत या सर्व कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते। मात्र यात्रा झाली की या कामांचा खरा चेहरा आणि निकृष्ट दर्जा उघडा पडतो। पहिल्याच पावसात रस्ते वाहून जातात आणि सुशोभीकरणाचा बोजवारा उडतो। या सर्व प्रकारांमुळे वारकरी आणि स्थानिक नागरिकांमधून सातत्याने संताप व्यक्त केला जात आल्याचे चित्र प्रतिवर्षी पाहावयास मिळत आले आहे। या निकृष्ट दर्जाच्या कामांची दखल आता वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच या सर्व कामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल असे आश्वासन दिले होते। त्यानंतर मंगळवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनीही याला दुजोरा दिला आहे। आवश्यकता भासल्यास पंढरपुरातील या सर्व कामांचे नक्कीच थर्ड पार्टी ऑडिट केले जाईल असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता कंत्राटदारांचे धाबे दणाले आहेत। पण हे ऑडिट केवळ कागदावरच राहणार की दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर खरंच कारवाईचा बडगा उगारला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर पंढरी वार्ता न्यूज नेटवर्ककडून यात्रेच्या तोंडावर करण्यात आलेल्या प्रत्येक विकास कामाचे एस्टिमेटनुसार काढण्यात आलेले टेंडर, करण्यात आलेले काम आणि त्या कामाची सद्यस्थिती व दर्जा याचा सविस्तर आढावा मालिकेच्या माध्यमातून मांडला जाणार असून जे कामे खरोखरच उत्कृष्ट व एस्टिमेट न फुगवता झालेली आहेत त्या कामांची प्रशंसा, तर जी कामे तकलादू झाली आहेत त्यांची पोलखोल मात्र जरूर केली जाणार आहे। मग नेहमीप्रमाणे बातमी लागल्यानंतर देखील प्रशासन दखल घेतच असे नाही, हा पंढरपुरातील नेहमीचा अनुभव गाठीशी असला तरीही आणि खरे तर आता पंढरीतील यात्रा कालावधीत ऐन करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत लोकायुक्त आणि कॅग यांच्याकडे देखील दाद मागणे गरजेचे झाले आहे।